देवपूर मोमीन कब्रस्तान येथे ईदगाह पटांगणात पेवर ब्लॉक कामाचा खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते लोकार्पण। धुळे शहरातील देवपूर परिसरातील मोमीन कब्रस्तान येथे अंतर्गत ईदगाह समोर पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा लोकार्पण आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले। सदर विकास योजना अंतर्गत 2025 अंतर्गत 20 लाख रुपयातून या ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात आले। या कामाचा धुळे महानगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक बहुल नागरिक विकास योजनेअंतर्गत या कामाचा लोकार्पण करण्यात आला। तर या कामासाठी हाजी रऊफ पठाण अल्पसंख्याक समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या कार्यक्रमाचे सूचक म्हणून तौसिफ हाजी लुकमान खाटीक दातार यांनी या निधीसाठी मागणी केली होती व सदर या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात यावे असे सूचित केले होते। तर मुजाहिद याकूब शेख यांनी सदर हे काम करून दिले। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जागा व्यवस्थित नसल्याने सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी ईदगाह दर्ग्यावर येताना त्रास होत होता। सदर बाब लक्षात घेता तौसिफ हाजी लुकमान खाटीक दातार यांनी या काम करून मिळावे यासाठी सूचित केले व त्यानुसार आज या कामाचा लोकार्पण या ठिकाणी 20 लाख रुपयातून करण्यात आला। तर या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव, युसुफ खाटीक, हाजी पठाण, ठेकेदार मुजाहिद शेख, अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य तौसिफ हाजी लुकमान खाटीक आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर या कामाचा लोकार्पण करण्यात आला। तर यावेळेस खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव यांचा देखील सत्कार सन्मान करण्यात आला। तर या ठिकाणी येथील कब्रस्तानचे व्यवस्थापक यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। आज या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले सन्माननीय सामाजिक पदाधिकारी आणि धुळे अल्पसंख्याक विकास कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय तौसिफभाई खाटीक यांनी अल्पसंख्याक कल्याण विकास निधीच्या माध्यमातून आज आपल्या या कब्रस्तानमध्ये पेवर ब्लॉक बसवलेला आहे। त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये लोकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी त्यांनी हे अतिशय मोठं सामाजिक काम या ठिकाणी केलेलं आहे। मी त्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देते। आज त्यांनी माझ्या हस्ते या पेवर ब्लॉकच्या जे बसवलेलं आहे त्याचं उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करते आणि अशीच सामाजिक कामं त्यांच्या हातून व्हावी आणि माझी देखील त्यांना कायम मदत राहील असं मी त्यांना सांगते।